माँ सरस्वती, हे माँ शारदे, आम्हाला मती दे, आम्हाला गती दे आणि आम्हाला शक्ती दे. आपल्या अवतीभोवती आपण बघत असतो की बऱ्याच सामाजिक संस्था जन्माला येत असतात आणि वयाची 50 ही गाठत असतात, परंतु जंगलं कमी होत आहेत, शहरं वाढत आहेत. अशा स्थितीमध्ये हा कोल्हापूरचा गार्डन क्लब, ज्याला सुवर्ण महोत्सवी वर्षाची परंपरा आहे, त्याचबरोबर हे कृषी महाविद्यालय गेले कित्येक वर्ष हिरवळीचं एक नंदनवन या धरित्रीचं आपण काहीतरी लेणं लागतो यासाठी प्रयत्न करतायत. आणि त्याच प्रयत्नांची जो छोटासा अंकुर लावला होता, जे छोटंसं बीज लावलं होतं, त्याचं अंकुरण होऊन आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि मला इथं सांगण्यास अत्यानंद होतोय की या 50व्या वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम होतोय हे सांगायला मला अभिमान वाटतो. आणि संपूर्ण हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट, उद्यान विद्या विभागाचं डिपार्टमेंट जे आहे हे या गार्डन क्लबचं ऍक्टिव्ह सभासद आहे. आणि आज या कार्यक्रमाकरता जे प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत ते आमचेच कुलगुरू डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर संजय सावंत हे लाभलेले आहेत. पण त्यांची जी ओळख आहे ते ज्या ममत्वानं या इथं आलेले आहेत, आपल्या गार्डन्स क्लबचे फाउंडर मेंबर हे त्यांचे पिताश्री होते, त्या निमित्तानं तिथं आलेले आहेत. मी त्याबद्दल त्यांचं आणि मॅडम डॉक्टर इंदू सावंत यांचं सहर्ष स्वागत करतो. कार्यक्रम खूप मोठा होणार आहे. कोविडचे आपण जी काही प्रिकॉशन्स आहेत त्या सर्व घेतलेल्या आहेत. अधिक वेळ न हे दवडता मी ज्या काही छोट्याशा एका ह्याच्यात समज हे करतो. वन डे इज नॉट इनफ टू ग्रीन अवर अर्थ. प्लांटिंग, केअरिंग अँड लव्ह इज ऑल्सो एक्सपेक्टिंग अवर अर्थ फ्रॉम अस. डू इट. इट विल हील नॉट ओनली द लँड बट ऑल्सो युअर बॉडी अँड माइंड. खरोखर आपण सर्व हरितदूत आहोत. हे हरितदूताचं काम, या धरणीची जी आशा आहे, आकांक्षा आहे, ते फलश्रुत करण्याचं काम आपण सर्वजण करूया अशी मी माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं आणि आमच्या उद्यान विद्या विभागाच्या वतीनं तसेच या गार्डन क्लबच्या वतीनं ग्वाही देतो. आणि पुढील सूत्रसंचालनाची सूचना मी मॅडमला सोपवतो. धन्यवाद. ते सगळे बसलेले सगळे गार्डन्स क्लब मेंबर आहेत. प्रत्येक जण या खुर्चीवर असतील. आपले सर जे सावंत सर आहेत, त्यांचे जे आई वडील होते ते आपले गार्डन्स क्लबचे मेंबर, सिनियर मेंबर सगळेजण अगदी नावाजतात त्यांना. त्याच्यानंतर आपले जे संस्थापक आहे, फाउंडर मेंबर आहेत, ओबेरॉय सर, नरके सर. तर गार्डन क्लब आज सुद्धा अगदी अरेंजमेंटला काल सुद्धा त्यांनी गोकुळचे सगळे बॉटल्स कसे लावतात त्यांना माहिती आहे, आम्हाला माहित नाही. त्यांनी लगेच लोकांना पाठवून दिलं. त्यांच्या एवढी काळजी घेणारे आमचे नरके साहेब. त्याच्यानंतर आंबाड सर हे सुद्धा गार्डन्स क्लब मेंबर आहेत. ऍक्च्युली आंबाड सर हे पुणे स्थित आहे, पण जेव्हा त्यांनी गार्डन्स क्लब गेल्या वर्षी आम्ही त्यांना गेस्ट म्हणून बोलवलेलं एक वर्कशॉपला, आणि गार्डन्स क्लबच्या त्या वर्कशॉपला बघितल्यानंतर ते म्हणजे मी एवढे फ्लॉवर शो बघितले, लखनौ, दिल्ली, पुणे बरेच बघितले, पण गार्डन्स क्लब तुमचा एवढा ऍक्टिव्ह आहे. मॅडम मी पुण्यात असलो तरी मला इथं यायचंय, त्यामुळे मी मेंबर होणार. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे 5 कलिग्स आहेत, आपले धुमाळ सर, सरवदे मॅडम, यांना त्यांनी आपले मेंबर करून घेतलं, तर ते पण मेंबर आहेत आपले. आणि आमचे सर्व एक्झिक्युटिव्ह कार्यकर्ते सदस्य, ह्या सगळ्या व्यासपीठावरील मान्यवरांचे मी स्वागत करते आणि कृतज्ञ आहे इथं आलेले. आज आपला सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, तर आम्ही आपले ज्येष्ठ सदस्य जे आहेत अगदी त्यांनी बऱ्याच जणांनी पहिला फ्लॉवर शो, आपला रौप्य महोत्सव 25वा फ्लॉवर शो जो गोकुळच्या वतीनं फार जोरात झाला होता, आणि
आजचा 50वा शो असे बघणारे अनेक ज्येष्ठ सदस्य इथं आलेले आहेत. त्यांचेही स्वागत, त्यांचेही मनपूर्वक आभार. आणि आमची सगळी गार्डन्स क्लबची टीम जी सतत या ग्रीन फोर्स आम्ही म्हणतो की एक हरित सेना तयार झाली पाहिजे, ती हरित सेना तयार होण्यासाठी किंवा जी चालू आहे त्याला कायम प्रोत्साहन देणारे आणि कायम सहकार्य करणारे माझे सगळे जे आहेत ते हरित उद्यानप्रेमी, त्या सगळ्यांचे स्वागत आणि नमस्कार. गार्डन्स क्लबचा इतिहास आपले ओबेरॉय सर आता सांगणारच आहे, कारण त्यांच्याकडून ऐकणं ते फार फार सुखद आपल्याला असणार आहे. 1969 साली स्थापन झालेली आपली संस्था आणि हा आपला 50वा सुवर्ण महोत्सवी वर्ष. तर आपल्याला आपण आताच बघितलं की हा कोविडच्या महामारीत शक्य नव्हतं, पण तरी आपण बरंच ऑनलाईन व्हर्च्युअल आणि बरेच कोविडचे गाईडलाईन्स प्रमाणे हा आपण घ्यायचा. कारण हा जो फ्लॉवर शो आज आपण 50वा बघतोय हा घेण्याचा ऍग्रिकल्चर कॉलेजमध्ये घेण्याचंच कारण ह्या सगळ्यांचं ऍग्रिकल्चर कॉलेजचे आपले सदस्य त्यांचं सहकार्य होतं. आणि या घेण्यापाठीमागचा कार्यक्रम म्हणजे आपलं जे ह्या कॉम्पिटिशन्स तुम्ही आज बघितलेले आहेत, याच्या आधी 26 नोव्हेंबरला आपल्या उद्यान स्पर्धा झाल्या, गार्डन कॉम्पिटिशन झाल्या आणि ह्या पुष्प स्पर्धा फ्लोरल कॉम्पिटिशन या सगळ्या आहेत त्या इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे ऍग्रिकल्चर कॉलेजचे जे सर होते आपले फाउंडर मेंबर त्यांनी तयार केलेलं आहे. आणि त्यामुळं 50वा आपण इथं घेणं आम्हाला अगदी म्हणजे त्याचा उत्साह निराळाच असणार आहे. तर आपलं गार्डन्स क्लब जे आपण त्याच्यामध्ये जो हरित कार्यक्रम आपले वेगवेगळे आपण पार पडतो ते आपल्याला अगदी लोकल टू ग्लोबल आपण नेण्याचा इथे आपण मानस धरलेला आहे. आणि त्या पद्धतीनं गार्डन्स क्लबच्या वेगवेगळ्या टीम जर आपण बघितल्या तर ग्लोबली गार्डन्स क्लबला रिप्रेझेंट करतोय. मग त्याच्यामधला आपला जर असेल तर आपला आम्ही या वर्षी वाफा म्हणून आहे जयपूरला वर्ल्ड फ्लॉवर शो जो दर 3 वर्षांनी वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये घेतला जातो, तिथे आपण रिप्रेझेंट केलं. कोल्हापूर बोन्साय क्लब आपली सिस्टर ब्रांच आहे, ती सुद्धा जपानशी अफिलिएटेड आहे, त्याच्याशी सुद्धा आपण ग्लोबल मध्ये कायम त्याच्यामध्ये असतो. त्यांचे बरेच कन्व्हेन्शन्स आपण करतो, अशा टीम्स आहेत. आणि आता सध्या आपण कोविडमुळे जे ऑनलाईन होतं त्या ऑनलाईन सेशन मध्ये आपण जो किचन कोर्स वगैरे घेतला, त्या किचन कोर्स मधून आपण इंटरनॅशनली बरेच जणांना कनेक्ट केलो. तर कोविडची महामारी जरी आपल्याला फिजिकली जरी त्रासदायक असली तरी आपण ई मीडिया थ्रू गार्डन्स क्लब हा बऱ्याच देशातून पोहोचलेला आहे. इव्हन आपलं FAO जे आहे युनायटेड नेशन FAO त्यांनी सुद्धा रेकमेंड केलंय, त्यांचा सुद्धा आपल्याला ईमेल आलाय की या पद्धतीचं आपण काम करतो. आणि हे काम करत असल्यामुळं आपल्याला रॉयल रोज सोसायटी इंग्लंड यांचा सुद्धा 1973 साली पुरस्कार मिळालाय. आणि 2016चा जो महाराष्ट्राचा प्रथम पुरस्कार दिला जातो छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, तोही आपल्याला 2016 साली मिळालाय. आपली आता ही जी आपली तयारी आहे गार्डन्स क्लबची ग्लोबली जाण्याची, तर नक्कीच आपण काही वर्षातच आपण इंटरनॅशनल एक अवॉर्ड घ्यायचं आम्ही नक्की निश्चित केलंय. आणि आपल्या सर्व ज्येष्ठ सदस्य आमचे सर्व उद्यानप्रेमी त्यांच्या शुभेच्छा आमच्या बरोबर आहेतच. आणि अशा शुभेच्छा कायम राहो. सुवर्ण महोत्सवी या वर्षाच्या सर्वांना एकदा पुनश्च शुभेच्छा. धन्यवाद. खूप आनंद वाटतो की पर्यावरणपूरक पुढचं पाऊल म्हणून ह्या वर्षीपासूनचा रोहितचा अंक छापला जाणार नाहीये, तर तो ई-बुक स्वरूपात असणार आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटते की काल माझ्या वाचनात आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या म्हणजेच माननीय डॉक्टर सावंत सरांच्या कोल्हापूरला येण्याच्या संदर्भातला त्यांच्या कार्यालयातून आलेला एक ईमेल आला बघण्यात. आणि त्यांचं जे काही प्रवासाचं वेळापत्रक त्या मेलमध्ये होतं आणि खाली 2 ओळी होत्या ज्याच्याकडे माझं लक्ष गेलं आणि त्या मला खूप भावल्या. बोल्ड टाईपमध्ये आणि लाल अक्षरात ते छापलेल्या आहेत. कागद बनविण्यासाठी वृक्षतोड केली जाते, कृपया अगदी जरुरी असेल तरच प्रिंट काढावी. सर, खरोखर कौतुक वाटलं की कुलगुरू पदाची धुरा सांभाळताना किती बारकाईनं तुम्ही पर्यावरणाचे संवर्धन कार्य असं
रोटेटचा हा ई अंक यावर्षीपासून स्पर्धेच्या स्वरूपातच प्रकाशित होईल. बंधू भगिनीनो, आपला समोर मंचावर बसलेले सर्व मान्यवर, या सर्वांचं गार्डन्स क्लबच्या 51वं वर्ष आणि आपल्या या शोचा, फ्लॉवर शोचा 50वा कार्यक्रम, या सर्वांच्या याच्यात आपलं स्वागत आणि माझा नमस्कार. ही एक माझ्या कल्पनेप्रमाणे ईश्वरी कृपा आहे की लावलेलं रोपट्याचं वटवृक्ष झालेला 51व्या वर्षात पाहण्याचा योग मला मिळाला. की एखाद्या वेळेस प्रभूची कृपा आहे, याचा आनंद काय आहे तो मी वर्णन करू शकत नाही, पण नक्की त्याचा खूप मोठा आनंद मला आहे. सर्वसाधारणपणे आपण काहीतरी कल्पना करून एखादं बीज रोपतो आणि त्याच्यावेळी आपल्याला अशी कल्पना असते की आणि 8 वर्षात चांगलं फळेल फुलेल, चांगली याला फुलं फळे येतील, आणि ती काहीतरी एक आपल्या डोळ्यासमोर आपण एक छोटीशी कल्पना केलेली असते. पण ज्यावेळी त्याला जोमाने खत पाणी घालणारे, सांभाळणारे असे ज्यावेळी सभासद मिळतात, त्यावेळी ते नुसतं रोप किंवा रोपटं किंवा छोटंसं झाड राहत नाही, तर तो एक वटवृक्ष बनतो. आणि तोच प्रकार आपल्या या गार्डन्स क्लबच्या बाबतीत झालेला आहे. एखादी या प्रकारची संस्था 50 वर्ष उत्कृष्टरित्या कार्य करते, हे फार कमी असं कुठं तर आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यातली आपली एक संस्था आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे 20 ऑगस्ट 1969 रोजी मला हे बीज रोपण्याची संधी मिळाली. ही एवढ्यासाठी मिळाली की त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 29 सप्टेंबर 1968 साली लायन्स क्लबने कोल्हापुरात एक फळे फुले भाजीपाला प्रदर्शन केलं होतं. डॉक्टर आपले शिवप्रसाद नागपूरकर त्यावेळी त्याचे अध्यक्ष होते. MB लोहिया, बेरी, माझे पिताजी हे सगळे त्यांचे सक्रिय सभासद होते त्यावेळी. ही सगळी मोठी मंडळी, मोठी म्हणजे माझ्यापेक्षा मोठी सगळी, कारण पितृतुल्य मंडळी होती. आणि मी त्यातला एक तरुण कार्यकर्ता, त्यामुळे याची खूपशी जबाबदारी माझ्याकडेच होती. हे सगळं पाहिल्यानंतर तो शो फार छान झाला. कोल्हापूरसाठी तो पहिलाच अशा प्रकारचा शो होता, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी खूप चांगली झाली त्याच्यासाठी. आणि मग एक असं काहीतरी वाटायला लागलं की कोल्हापुरात एक सर्वसाधारणपणे एक फार मोठी अडचण जाणवत होती. त्यावेळी गार्डन सुपरिटेंडेंट म्हणून टाउन हॉलला हरजित सिंग पाल म्हणून एक ग्रस्त आलेले होते, आणि फार निष्णांत मनुष्य होतं, त्याला खूप ज्ञान होतं त्यांच्या आर्टिकल्चरबद्दल. आणि त्यावेळी त्यांनी खंत अशी व्यक्त करून दाखवले की सर, कोल्हापुरात एक 2-3 लोकांच्याच बागा आहेत, त्याच्यापेक्षा जास्त बागा नाहीत. त्यात एक लोहिया साहेबांची बाग होती. लोहिया साहेबांच्या त्यातली खूप आवड असल्यामुळं त्यांच्या साईस एक्सटेन्शनमधली, त्यांच्या शुगर मिलमधली, त्यांची पन्हाळ्याच्या बंगल्याची सगळ्यांची बागा फार छान होत्या. देवचंद शहांची बाग एक फार छान होती. अशा एक 2-3 बागा जर सोडल्या तर कोल्हापुरात बागा हा प्रकारच नाही. ज्यावेळी संस्थान होतं त्यावेळी निश्चितपणे खूप मोठ्या मोठ्या बागा होत्या, कारण सगळ्या संस्थानिकांची जागा जी काही आपल्याकडे ताराई पार्कमध्ये अजून जे बंगले होते ते कोणाची 5 एकर, कोणाची 10 एकर, कोणाची 6 एकर अशी जमीन होती, आणि छान बागा होत्या. माझ्या कल्पनेप्रमाणे संस्थान विलीन झालं आणि त्या सगळ्या गोष्टी संपल्या. त्यानंतर कुठं बाग हा प्रकार कोल्हापुरात राहिला नाही. त्यावेळी असं वाटायला लागलं की या प्रकारच्या गोष्टीला काहीतरी चालना दिली गेली पाहिजे. तो ज्यावेळी विचार झाला त्यावेळी शुगर मिलमध्ये एक 20-25 त्या लोकांची बैठक झाली. मला इथं आनंदाने सांगावं वाटतं, डॉक्टर उषा थोरात आज इथं बसलेले आहेत. त्यांच्या सासूबाई जनरल थोरातांच्या पत्नी लीलाताई थोरात ह्या सुद्धा आपल्या ह्याच्यातल्या एक ॲक्टिव्ह मेंबर होते. त्यावेळी 1969 सालची गोष्ट आहे ती. त्यावेळी MB लोहिया हे अध्यक्ष झाले, मी सेक्रेटरी म्हणून काम पाहू लागलो. बेरी साहेब खजानीस म्हणून काम बघायला लागले, आणि माईसाहेब बावडेकर ह्या उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. या सर्वसाधारणपणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी 10 वर्ष सलग काम केलं. या आता हा 50 वर्षाचा इतिहास जो मला सांगायचा आहे तो सांगायला दिवस जाईल, इतक्या काही गोड आठवणी मला कल्पनाने ज्यावेळी सांगितलं की असं थोडंसं तुम्ही इथं वर्णन केलं पाहिजे. आता काय करावं आणि काय करू नये, काय आठवत आहे आणि काय आठवत नाही, या सगळ्या गोष्टी या सगळ्या इतका विचार डोक्यात भरलेला आहे या सगळ्या गोष्टीचा की त्या ह्याच्यावरून नंतर ज्यावेळी 1969 ची गोष्ट आहे की आपल्याला ज्यावेळी आम्ही सुरू केला मग त्यावेळी फक्त 13 सभासद होते. 12 रुपये वर्गणी होती, 15 रुपये प्रवेश फी,
पण त्यावेळी 12 रुपये सुद्धा खूप जास्त वाटत होते. कारण ज्यावेळी तुम्ही फ्लॉवर शो घेतो तर अरविंद हायस्कूलचं भाडं 25 रुपये. त्याच्यात मग त्यावेळी आम्ही 69 साली काय लगेच एका महिन्यात आम्ही शो घेऊ शकलो नाही. तो जो पहिला फ्लॉवर शो झाला तो फेब्रुवारी 1969 मध्ये झाला. 6 महिने पुढे गेल्यानंतर छान शो झाला. DIG दिनकरराव थोरात त्यावेळी त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यांच्या पत्नी त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम झाला. खूपच सुरेख असा तो कार्यक्रम त्यावेळी झाला. आणि त्यानंतर मग सर्वसाधारणपणे दुसरा जो शो घेतला तो दुसरा शो आम्ही त्याच वर्षी घेतला. त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यावेळी असं लक्षात यायला लागलं, पहिला जो शो केला त्यावेळी आमच्याकडं सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या एंट्रीचं मूल्यमापन करण्याचा निकष असा काही नव्हता. मग तो निकष करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दुसरा ज्यावेळी फ्लॉवर शो केला त्यावेळी थोडाफार तो करायला सुरुवात केली. आंबेडकरांनी मगाशी सांगत होतो, या संपूर्ण म्हणजे कार्यात गार्डन्स क्लबची उभारणी आणि तिथून आतापर्यंत हा जो प्रवास आहे त्यात अनेकांचं सहकार्य मिळालं. आणि ते सहकार्य इतकं चांगलं होतं की त्याचं आम्ही परत काही वर्णन करू शकत नाही, की त्याचं मूल्यमापनही करू शकत नाही. त्यावेळी ॲग्रिकल्चर दुधुस्कर असोसिएट डीन होते आणि करंदीकर प्रोफेसर करंदीकर या हॉर्टिकल्चरचे प्रमुख होते त्यावेळी. दुधुस्करांनी मला करंदीकरांची गाठ घालून दिली आणि ते म्हणाले हा मनुष्य तुला फार उपयोगी पडेल आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं काय करायचं बघा म्हणून. मग आम्ही सर्वसाधारणपणे सुरुवात केली. लालबागची बेंगलोरची गार्डन ती फ्लॉवर शो कसा करतात, ते निकष कसे घेतात, मार्क कसे देतात त्याचा थोडासा अभ्यास केला. मग अशी उल्लेख करून केल्याप्रमाणे पुण्याच्या इम्प्रेस गार्डन मध्ये सुरेश पिगळे ज्यावेळी तिथं होता तर रामराव जगताप तिथं जायचे पाहायचे. या सर्वांच्या बरोबर थोडंफार काही चर्चा करून आणि नंतर मग आपण एक आपला मार्ग निवडावा आणि त्या पद्धतीने जजिंग शीट्स तयार करायला सुरुवात केली. जजिंग शीटमध्ये 25 मार्क मध्ये 5 मार्क कशाला, पुढचे 5 मार्क कशाला, असं या पद्धतीने सगळं ठरवत गेलो. कारण नुसतं जनरल इम्प्रेशनमध्ये पहिला दुसरा तिसरा दिला जाऊ नये आणि निश्चितपणे त्याचं करेक्ट योग्य मूल्यमापन व्हावं आणि त्यामुळे कुणावर अन्याय होऊ नये हा त्याचा पाठीमागचा विचार होता. सर्वसाधारणपणे हे सगळं कंप्लीट करायला 3 वर्ष लागली. आणि 1973 मध्ये हे ज्यावेळेस झालं त्यावेळी मग अशी कल्पनाने जसा उल्लेख केला, मी रॉयल नॅशनल ग्रो सोसायटी अल्बान्स इंग्लंडचा सभासद होतो. 21 वर्ष मी त्यांचा सभासद राहिलो. त्यावेळी आम्ही हे सगळं मटेरियल जे होतं ते मराठीच होतं, पण त्याचं आम्ही थोडंसं ट्रान्सलेशन वगैरे करून हे सगळं आम्ही इंग्लंडला पाठवलं. ते त्यावर इतके खुश झाले की त्यांनी मला 2 मेडल त्यासाठी दिली की कोल्हापूर सारख्या इतक्या रिमोट प्लेसमध्ये इतक्या लांब याच्यात तुम्ही इतकं सुरेख असं सगळं मूल्यमापन करून प्रदर्शन करता हे कौतुकास्पद आहे. त्याचं फार सुरेख त्या पत्री आहे. आणि मग त्याप्रमाणे मग त्याला आतापर्यंत या सगळ्या गोष्टी चालत आल्या. जनतेकडून त्याला फार छान प्रतिसाद मिळत गेला प्रत्येक वेळी आणि तो चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून आपण दरवर्षी म्हणण्यापेक्षा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन भरवली. काही वर्षी अरविंद हायस्कूलमध्ये भरवली, पद्माराज हायस्कूलमध्ये भरवली, लक्ष्मी क्लबमध्ये भरवली, राजानवीन क्लबमध्ये भरवली. म्हणजे त्या भागातल्या लोकांना त्या पाहता याव्यात आणि संधी मिळावी. आणि प्रत्येक वेळी आम्हाला सर्वसाधारणपणे असं लोकांच्याकडूनही छान प्रतिसाद मिळाला, स्पर्धकांच्याकडूनही छान प्रतिसाद मिळाला. त्यात एक गोष्ट आवर्जून मी मगाशी सरांनी सांगितलं होतं, आजही मला ती गोष्ट प्रकर्षाने जाणवती. आम्ही ज्यावेळी करतो त्यावेळी 73-74 या शाळेच्यात माझ्या 1973 पासूनच गुलाबांच्या जातीची नावं लोकांनी द्यावीत हा अट्टाहास आम्ही बाळगला. नुसता पांढरा गुलाब, फिका गुलाब, तांबडा गुलाब याला काही अर्थ नाही. ती व्हरायटी कोणती आहे त्या व्हरायटीचं नाव दिलं गेलं पाहिजे. हे सगळं सांगण्यापाठी किंवा करण्यापाठी हेतू हा होता की लोकांना त्याच्या दृष्टिकोनातून जास्त खोलात जाता यावं, त्याचा त्यांना अभ्यास व्हावा आणि त्याप्रमाणे त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते पाहावं त्या गोष्टीकडे. छानपैकी त्याला प्रतिसाद मिळू लागला. 1980 मध्ये आम्ही ते कंपल्सरी केलं की त्याचं नाव हे त्यांनी दिलंच पाहिजे. जर नाव त्यांनी याचूक नाव दिलेलं असेल तर त्याला त्याच्या मूल्यमापनामध्ये आम्ही त्याच्यासाठी मार्केट ठेवलेले होते. ज्यांना ते समजू शकत नव्हतं तिथं आम्ही त्यांची ती नावं सांगत होतो आणि तिथं लिहूनही ठेवत होतो.
की जेणेकरून प्रेक्षकांना सुद्धा कळावं की मला माझ्या घरात एक एफेल टॉवर जातीचं पूल पाहिजे किंवा पीस जातीचं पूल पाहिजे आणि ते मला तिथं कुठून मिळेल. आणि नर्सरी सुद्धा सुदैवाने त्याच्यात देत होत्या त्यावेळी. नर्सरीमध्ये नुसतं गुलाब मागून मिळत नव्हता, तुम्हाला कोणती व्हरायटी पाहिजे असं सांगून मिळत होते. आज दुर्दैवाने त्या नर्सरी संपल्या. म्हणजे काळाच्या ओघाबरोबर जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती न होता आता नुसता गुलाब झाला. आणि फिका गुलाब पिवळे, फिका गुलाबी, गडद गुलाबी, पिवळा, फिका पिवळा अशा काही व्हरायटी यायला लागल्या. ही थोडीशी त्यातली खंत आहे. म्हणजे आता शिवाजी युनिव्हर्सिटीच्या आणि अरुणच्या ते गोकुळ पशुखाद्याच्या सुद्धा मी एंट्रीज पाहिल्या. एंट्री तशीच आहेत, फिका गुलाबी, गडद गुलाबी. त्याला कुठेतरी त्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं पाहिजे. नंतर आम्ही लोकांना शिकवायला लागलो, गुलाब हा नुसता बटन गुलाब आणि गुलाब हा दोनच प्रकार नसतो. त्याला HT व्हरायटी आहे, ग्रँडीफ्लोरा आहे, पॉलियंथा आहे, फ्लोरिबंडा आहे, स्टँडर्ड रोजेस आहेत. या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल जागरूकता म्हणजे लोकांना बगीचा करणाऱ्यांना जागरूकता निर्माण व्हायला लागली आणि त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. माझ्याकडे मी उदाहरण म्हणून जर सांगायचं असेल नावं तर पांढरा म्हटल्यानंतर व्हिर्गो आहे, पस्कली आहे. मी थोडी 1-2 नावं सांगतो. लाईट पिंक आम्ही जो म्हणतो त्याला एफेल टॉवर आहे, क्वीन एलिझाबेथ होता. डार्क पिंकला पिंक पीस बॅलेट अशी होती. ऑरेंजला सिल्वर स्टार प्रिन्सेस होता. क्रिम्झनमध्ये क्रिम्झन ग्लोरी लिंकन होता. येलोमध्ये गोल्डन मास्टर समर सनशाईन असा होता. स्ट्राईपमध्ये कलर केअरलेस लव आणि एनविल पार्क अशा व्हरायटी. म्हणजे हे मी फक्त तुम्हाला थोड्याशा व्हरायटी दिल्या. त्या काळात 168 रजिस्टर्ड व्हरायटीज होते ज्या याच्यावरून आपण ती सगळी पाहत होतो. इतर गार्डन्स क्लबने सर्वसाधारणपणे या सगळ्या आपल्या प्रवासात काही महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज केल्या. मी थोड्याफार सांगतोय कारण फार वेळ मी घेऊ शकत नाही गोष्टीसाठी. 1975 साली इंदुताई टिळक आणि मोना पिंगळे म्हणजे सुरेशची मिसेस या दोघी पुष्परचनेमध्ये आणि बोन्सायमध्ये एक्सपर्ट होते. त्यांना आम्ही इथं मुद्दाम कोल्हापूरला एक वर्कशॉप म्हणून बोलवलं. हॉटेल पर्लमध्ये एक ते वर्कशॉप केलं. फार सुरेख वर्कशॉप झालं पुष्परचनेच्या बद्दल आणि त्या पद्धतीनं खूपसा आपल्या सभासदांना त्याचा फायदाही झाला. 1988 साली आम्ही एक फंड रेसिंग ऍक्टिव्हिटी म्हणून प्राध्यापक लक्ष्मण देशपांडे यांचं त्या काळात गाजलेलं वराड चाललेलं लंडनला याचा कार्यक्रम कोल्हापुरात केला. तोही खूप छान झाला. तो सगळा कार्यक्रमाचा खर्च होता आम्हाला 3-1,000 रुपये शिल्लक राहिले त्यावेळी. म्हणजे मी त्यावेळी ज्या गोष्टी सांगतोय ज्यावेळी 25 रुपये हॉलचं भाडं होतं. माळ्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग शिवाजी विद्यापीठाच्या बरोबर आम्ही त्यावेळी सुरू केलेला होता. 1985 मध्ये शिवलिंग भोसले कमिशनर म्हणून कोल्हापूरला आले. गार्डन प्रेमी होते आणि त्यावेळी त्यांना आम्ही ज्यावेळी कार्यक्रमात बोलवलं त्यावेळी त्यांच्यासमोर आम्ही एक व्यथा म्हणून म्हणा किंवा एक आमचं मागणं म्हणून म्हणा आम्ही मागणी केली की गार्डन्स क्लबला एक छोटीशी जागा मिळावी, जी जागा आम्ही बगीच्यामध्ये लोकांना डेव्हलप करून एक चांगला बगीचा करून दाखवू शकू. हे मी सांगणं योग्य होणार नाही कारण टाउन हॉलच्या आणि कॉर्पोरेशनच्या गार्डनच्या प्रत्येक वेळी मर्यादाच असायच्या. त्यामुळे त्या गार्डन डेकोरेटिव्ह गार्डन असे होऊ शकले नाहीत पण एक मोठे पार्क असे गार्डन द्या होते. शिवलिंग भोसलेंना ती कल्पना आवडली आणि कोटीतीर्थ आणि सभोवतालचा 15 एकर जागा 1 रुपये नाममात्र भाड्याने त्यांनी आम्हाला 10 वर्षासाठी दिली. की त्यांची अशी सर्वसाधारणपणे कल्पना होती की गार्डन्स क्लबने इथे एक छानपैकी रमणीय असं स्थळ निर्माण करावं. मगाशी मी त्या काळाच्या खर्चाबद्दल सांगत होतो. 1976 ची गोष्ट मी फक्त सांगते. काही गमतीशीर आकडे आज वाटतात. त्यावेळी जमा आकडा होता 9,939 आणि खर्च झाला 7,234. 79 मध्ये 10,435 आणि खर्च झाला 4,600. 88 मध्ये 29,897 खर्च झाला म्हणजे जमा झाले. त्यापैकी 26,700 त्या काळात आम्ही आजीव सभासद आणि पेट्रन सभासद या 2 गोष्टींनी सुरुवात केली आणि त्यामुळे आम्हाला ते जमा झाले जे आम्ही बँकेत ठेवू शकलो. हा सर्वसाधारणपणे त्या काळातला जो प्रवास आहे. या प्रवासानंतर खूप छान चाललं. आज आपले जे अतिथी आहेत यांचे पिताजी सावंत सर हे गार्डन्स क्लबचे एक चांगले मातब्बर असे मी म्हणेन पिलर होते. सर्वसाधारणपणे सुरुवातीला मला वाटतं एक 7-8-10 वर्ष
10-11 वर्ष एखाद्या वेळेस मी फार ह्या सगळ्या गोष्टी रुळावर याव्यात या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. आणि नंतर ही सगळी धुरा मी सावंत सरांच्याकडे दिली. सावंत सर, शिरगावकर, नरवडे वगैरे सगळे त्यावेळी एक विचारी जरा ग्रुप होता आणि त्यांनी ती धुरा सांभाळली. 1975 मध्ये अरुण MSc ॲग्रीहून पुण्याहून कोल्हापूरला आला आणि माझ्या कल्पनेप्रमाणे 7 सप्टेंबर 1975 ला अरुण गार्डन्स क्लबचा सभासद झाला. पहिली 10-11 वर्ष 10 वर्षे ही संस्था भक्कम पायावर उभा राहावी आणि चांगली चालावी यासाठी मार्गदर्शन, अर्थसहाय्य, सल्ला, प्रोत्साहन या सगळ्या गोष्टी MB लोहिया यांनी दिल्या. फार फार मोठ्या गोष्टी त्यांनी करत होते त्यावेळी त्याच्यात, की कुठल्याही गोष्टीची संस्थेला कमतरता पडू नये त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांच्यानंतर आज तागा आहे ते विशेष आहे. त्यांनी तर एक 10-12-15 वर्षात पाहिलं असेल. अरुंडी क्लबला प्रोत्साहन, मार्गदर्शन, मदत या सगळ्या गोष्टी आज तागा त्यांनी हिरिहिरीने केल्या आणि त्याचं कौतुक आहे त्यावर. अरुणच्याच अट्टहासापायी मी 1994 मध्ये क्लबचा पहिल्यांदा अध्यक्ष बनलो. मला अध्यक्ष बनण्याची कधी इच्छाही नव्हती. मी सेक्रेटरी म्हणून काम केलं, फक्त काम करावं ही एकच आपली कल्पना असायची. त्यावेळी पहिल्यांदा आम्ही 2 दिवसाचा असा एक मोठा फ्लॉवर शो केला. मोठा करण्यापाठी मग म्हणजे परत हेच होतं की गोकुळ ते जे प्रायोजकत्व ते होतं, एवढा खर्च नाही तर आम्हाला पेलणं शक्य नव्हतं. आणि हुतात्मा पार्कमध्ये खूप मोठासा पेंडॉल लावून खूप विस्तीर्ण जागेमध्ये आम्ही तो 2 दिवसाचा फ्लॉवर शो केला. त्यावेळचे कमिशनर पृथ्वीराज बाया साहेबची मित्र दोघांची त्यांच्या पत्नीच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. संध्याकाळी बक्षीस समारंभ होता, पण त्यावेळी भूकंप झाला त्यामुळे बक्षीस समारंभ आम्हाला रद्द करावा लागला. आणि सर्वसाधारणपणे तिथं जमा झालेल्या निधीपैकी 1000 रुपयाचा निधी आम्ही भूकंपग्रस्तांसाठी दिला होता. यानंतर मार्च 1994 म्हणजे हा रौप्य महोत्सव 93-94 वर्ष होता, त्याच्या समाप्तीच्या आधी टाउन हॉलमध्ये आम्ही पॉटेड गार्ड म्हणजे प्लांट्स आणि इंडोर प्लांट्स याचं एक फार सुरेख प्रदर्शन केलं. त्यावेळी पार्क्स अँड गार्डनचे सुपरिटेंडेंट हरजित सिंग पाल पुण्याला होते. ते फार सिनियर सुपरिटेंडेंट होते. त्यानंतर पार्क्स अँड गार्डनचे जो हे झाले तेच त्याला पाहुणे म्हणून इथं आलेले होते. आणि त्यावेळी जो 50 वर्षाचा कालावधी जो हरजित सिंग पालने सुद्धा जो पाहिला त्यावेळी त्यांनाही फार गोष्टीचं कौतुक वाटलं. त्यावेळी आम्ही आमची ज्यावेळीची संख्या मी मग सुरुवातीला सांगितली, ज्यावेळी सुरुवातीला 28 मग 30 अशी करत करत 1994 मध्ये सभासदांची संख्या 250 झाली. आणि आज तर 25 वर्षानंतर एकदम मी उडी मारतो आणि 50व्या वर्षात ज्यावेळी आपण येतो त्यावेळी पाहतो की हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा असा काहीतरी आता फ्लॉवर शो व्हायला लागलेला आहे. मागच्या वर्षीचा मी जो फ्लॉवर शो पाहिला, मी 2 वर्ष सुदैवाने बेंगलोरला होतो 62 आणि 63 मध्ये, आणि दोन्ही वर्ष लालबागचा फ्लॉवर शो बघायची मला संधी मिळाली. लालबागचा फ्लॉवर शो आणि उटीची बॉटॅनिकल गार्डन ही त्यावेळी भारतात प्रसिद्ध दोन्ही गोष्टी होते. माझ्याकडे कल्पना गेल्या वर्षीचा जो आपला शो झाला तो लालबागच्या शो पेक्षाही निश्चितपणे चांगला होता. फार छान. हा इतिहास मी बघायच्या इतिहास ज्याला ह्या गोष्टी सांगाव्या तेव्हा थोडे आहेत. खूपशा गोष्टी मी आता काही पॉईंट काढले ते सगळे तेही मी आता कव्हर घेतलेले नाही आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे आनंददायी परत मी ते सांगतोय. कदाचित ही ज्यावेळी माझ्यावर जबाबदारी आली त्यावेळी मी एकमेव तरुण मुलगा असेल, त्यावेळी 27 वर्षाचा होतो. त्यावेळी दुर्दैवाने आता त्यातलं कोणीच शिल्लक राहिले आणि मी एकटा जिवंत आहे. ही ईश्वरी परत कृपा आहे. आणि या ज्यावेळी गोष्टी मी पाहतो किंवा बघतो या सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळी फ्लॉवर शोचा त्यातली प्रगती वगैरे संस्था असते, काही वेळा काही अप अँड डाऊन येत असतात. पण माझ्या कल्पनेप्रमाणे ज्या वेळेपासून महिलांनी या संस्था ताब्यात घेतली त्यावेळेपासून त्याचा उत्कर्ष होत गेलेला आहे. पुढच्या ज्यावेळी त्याला डाऊनफॉल आलेले होते. पण संस्था आहे, एखादा मनुष्य किती सक्रिय असतो त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि तो जर समजा तेवढा सक्रिय नसेल तर त्या राहतात थोड्याफार. पण फार फार आनंद आहे मला या गोष्टीचा की जी गोष्ट लावलेली होती त्या गोष्टीला ज्या पद्धतीने मी एक सुरुवातीला रुळावर आणण्याच्या दृष्टिकोनातून एक स्थापन होण्याच्या दृष्टिकोनातून जी एक 10-1 वर्षे मेहनत घेतली त्या सगळ्या वस्तूंना सभासदांनी, त्यावेळच्या कार्यकारिणींनी, त्यावेळेच्या आमच्या ॲग्रिकल्चर कॉलेज असेल
किंवा युनिव्हर्सिटी असेल किंवा अशा सगळ्या लोकांनी जी आम्हाला मदत केली किंवा सहकार्य केलं, त्यामुळे आज आम्ही ह्या उंचीवर पोहोचू शकलो. धन्यवाद. आणि हरित समृद्धी पुरस्कार हा यावर्षीपासून सुवर्ण महोत्सवी वर्षापासून घोषित केला जातो आहे. त्याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्या या कार्यकारिणीचं अभिनंदन करते की उद्यान हा विषय आता खूप मर्यादित किंवा आपल्या परसबागेपुरता अंगणापुरता मर्यादित राहिलेला नाही. अगदी आज आपल्याकडं अतिशय चांगला अनुभव असलेले प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंटची लोक आहेत. तर उद्यान हा विषय आता प्रदूषण कमी करणं, कार्बन क्रेडिट्स वाढवणं, शहरी पर्यावरणामध्ये ऑक्सिजन वाढवणं या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या ग्रेटा थनबर्ग ज्या सध्या FFF फ्रायडे फॉर फ्युचर मध्ये काम करते की पुढे जर मला भविष्यच नाहीये, प्रदूषणाला जर वसुंधरा नष्ट होणार आहे तर मी शाळेत कशाला जाऊ. तर हा प्रश्न विचारणारी ग्रेटा थनबर्ग जगभर काम करते आहे आणि मला वाटतं हेच उद्दिष्ट ठेवून गार्डन्स क्लब सुद्धा काम करतो. आणि मग बाग म्हटलं की हौस आहे आणि अशा प्रकारच्या बागा करताना आपण बऱ्याच वेळा वेळेचं कारण सांगतो किंवा मला हे नाही जमणार असं म्हणतो. तर हरित समृद्धी पुरस्काराचं उद्दिष्ट आहे अशा आपले सर्व व्याप सांभाळत उद्यान कलेला, उद्यानाशी रिलेटेड सगळ्या कार्यक्रमांना आपल्या बागेपासून अख्ख्या शहरातल्या बागांना हा हातभार लावणाऱ्या व्यक्तीचा सत्कार गार्डन्स क्लब इथनं पुढे सुरू करणार आहे. तर रमीला म्हटली तसं उत्सुकता मी पहिल्यांदा वर्णन वाचते आणि मला वाटतं तुम्ही सगळे गेस कराल की हा पुरस्कार कोणाला जातोय. की आजचे हे पुरस्कार विजेते जे आहेत, हरित समृद्धी पुरस्कार विजेते, त्यांनी MSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे. सगळे सुवर्णयोग आहेत आपल्यासाठी. 1943-29 नोव्हेंबरचा त्यांचा जन्म आहे आणि सातत्यानं नुकतीच त्यांनी आपली 75वी सुद्धा साजरी केलेली आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं कर्तृत्व संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला सुद्धा अभिमान वाटणारं कार्य त्यांनी केलेलं आहे. खिलाडू वृत्ती, कोल्हापुरी मातीत फुटबॉलच्या मैदानावर मनसोक्त खेळत गोकुळ या प्रसिद्ध आणि यशस्वी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ची उलाढाल ज्याची 1800 कोटी रुपयांची आहे, अशा 1978 पासून अशा संघटनेचे संचालक म्हणून काम करत असलेले आणि 1990 ते 2000 पर्यंत सातत्यानं 10 वर्ष चेअरमन म्हणून नेतृत्व करणारे धवल क्रांतीजनक वर्गीस कुरियन यांच्या विचारांची धुरा सांभाळत अतिशय चांगलं दुग्ध व्यवसायात कार्य करणारे अष्टपरू नेतृत्व आणि अनेक संस्थांचे युथ बँक सारख्या बऱ्याच बँकांची ती लिस्ट खूप मोठी आहे आणि त्यांचीच आम्हाला विनंती की एवढं मोठं वाचू नका. इंडियन डेअरी असोसिएशनचे मी म्हटलं तसं महाराष्ट्रातूनच नाही तर इंडियन डेअरी असोसिएशनचे सुद्धा प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि देशामध्ये शेतकरी प्रधान देश आहे आपला. दुग्ध व्यवसायाला पण तेवढंच महत्व आहे. दुधाशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. तर अशा या धवल कार्यक्रमामध्ये अखंड कार्यरत असणारे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ब्रुसेल इथं त्यांनी प्रतिनिधित्व केलेले शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कार 1989, फाय फाउंडेशन पुरस्कार 1994, जेम ऑफ इंडिया 1916, हिंद गौरव अवॉर्ड, डॉक्टर कुरियन अवॉर्ड 1997-98, विजयरत्न पुरस्कार, कोल्हापूर भूषण पुरस्कार, कृषी भूषण पुरस्कार, हे असे अनेक पुरस्कार मिळवल्यानंतर आज आम्हाला अतिशय आनंद होत आहे की असे हे हरहंगरी व्यक्तिमत्व ज्यांचं आत्ताच मोगेरा सरांनी वर्णन पण केलेलं आहे असे आमचे सर्वांचे लाडके अरुण नरके सर यांना हा पुरस्कार जाहीर आहे. सरांचे 75 पूर्ण झाली आहे. पुढच्या किती वाटणीवर सांगणार नाहीये. आणि मला वाटतं गौरव मॅडम जास्त बोलण्यापेक्षा आम्ही ज्यावेळी पोलीस लोकांनी महिलांच्या हातात हा कारभार सगळा गार्डन क्लबचा दिला त्यापासून गार्डन क्लबचा उत्कर्ष होते असं बघत मला वाटतं जास्त भाषण करण्यापेक्षा तुम्ही जो माझा केलेलं सत्य आहे त्याचा मी सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आमचे सदस्य आहेत त्या सगळ्यांनी एवढं काम केलं की ओबेरॉय सर म्हणाले
तसं आता वेळ पुरणार नाहीये. आपण अजून एक मोठा कार्यक्रम आपल्याला करायला लागेल, कारण खरोखरीच त्यांचं इतकं योगदान आहे. आम्ही ज्यावेळी ओबेरॉय सरांच्या घरी गेलेलो होतो त्यावेळी त्यांच्या गोष्टी सांगता सांगता संपत नव्हत्या आणि आम्हाला अजून अजून ऐकत राहावं असं वाटत होतं. पण आपण आता आवर्त घेऊया. शशिकला राणे मॅम आपल्या ज्येष्ठ सदस्य आहेत. मी क्लब मेंबर्सना विनंती करते की त्यांनी त्यांच्या जागी जाऊनच त्यांना आपलं हे स्मरणिका प्रदान करायची आहे. सर्वांनी खाली स्मरणिका सगळ्या घेऊन जा. शशिकला राणे मॅम एव्हरग्रीन सोल्जर आहे आमचा हा. मागच्या वर्षीच्या कोर्सला मॅडम स्टुडंट होत्या. 75 एज आहे मॅमचं. त्या स्टुडंट होत्या मागच्या वर्षी आणि त्यांनी फार सिन्सिअर स्टुडंट होत्या. विलास गोविंद बकरे, विद्या विलास बकरे हेही आपले खूप ज्येष्ठ मेंबर आहेत. सरांनी ऍक्च्युली क्लबसाठी एक पेंटिंग केलेलं आहे आणि ते त्यांना द्यायची इच्छा आहे. या सत्कारानिमित्त सर ते देणार आहेत असं त्यांनी आधीच सांगून ठेवले आपल्याला. आपल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांचं इथे आपण फेलिसिटेशन केलेलं आहे. आपलं हे रियुनियन म्हणता येईल. आणि फक्त एकच मला म्हणावं असं वाटतं की बाबा बोरकरांची कविता, अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती, पाचूंची लकेर पुरणाच्या ओठी, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी, अखंड नूतन मलाही धरित्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. आपण सर्वजण इथे आनंदयात्री आहोत. या सर्व हिरवाईचा आपण आनंद घेत आहोत. अशीच हिला आपण सतत नर्चर करत राहू, नरिश करत राहू अशी अपेक्षा मी व्यक्त करते. जे काही साईट व्हिजिट होती किंवा कॉम्पिटिशन जी अरेंज केली गेली होती ती एक अक्षरशः पर्वणी होती. वेगवेगळ्या बागा इतक्या सुंदर सजवलेल्या होत्या आणि खूप उत्साहाने सगळ्यांनी आमचं स्वागत केलं होतं. कोरोनाच्या ज्या काळामध्ये जे काही गोष्टी होऊन गेल्या होत्या त्या सगळ्या विसरून अगदी उत्साहाने लोकांनी आपला जीव ओतला होता बागा डेव्हलप करण्यासाठी. बक्षिसं घेण्यापूर्वी मला सगळ्यांकडून तुमच्याकडून जोरदार टाळ्या हव्या आहेत आपल्या जजेससाठी. कारण तुम्हाला बक्षिसं देण्याचं किंवा तुमच्या बागांचं जजिंग करण्याचं खूप अवघड काम आपल्या जजेसनी पार पाडलेलं आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवण्याआधी आपण एका जजेससाठी टाळ्या वाजवूया आणि त्या जजेसचे सत्कार करूया. तर जजेसचे सत्कार करण्यासाठी मी आपल्या क्लबच्या सदस्य सुनीता पाटील मॅडम यांना विनंती करते. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. 50व्या पुष्प प्रदर्शनात सर्वांचे स्वागत. तर या पुष्प प्रदर्शनात आपण उद्यान स्पर्धा आणि फुलांच्या पुष्परचना वगैरे याच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. तर त्यासाठी आपल्याला चांगले तज्ज्ञ मंडळी लाभलेले आहेत. तर त्यांच्यात आपण इथं सत्कार करूया. तर प्रथम उद्यान स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक आहेत अमित कुलकर्णी सर, श्री अमित कुलकर्णी सर आणि डॉक्टर सोनवणे सर. त्यानंतर पुष्प प्रदर्शनात बाकीच्या ज्या आपण स्पर्धा घेतलेल्या आहेत त्या परीक्षकांचे आपण स्वागत करूया. श्री RS पाटील सर, श्री सुबोध कदम सर, सौ स्नेहल कदम मॅम,
सचिन बोंगाळे सर, क्रांती सासने मॅम, कल्याणी दिवाण मॅम आणि श्री आर.एस. पाटील सर यांचं मी सार्वजनिक बागा, मध्यम गट, लहान गट आणि मिनी गट 3 गट होते. किचन गार्डन मध्ये फर्स्ट प्राइज मिळवलेला आहे शोभा तावडे मॅम. हे किचन गार्डनचं जे हे फर्स्ट प्राइज आहे यावर्षी स्पॉन्सर केलेलं आहे डॉक्टर विभावरी तावडे जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सौ शोभा तावडे मॅमनी, आणि हे प्राइज त्यांनाच मिळालेलं आहे यावर्षी. सर्व विजेत्यांचे गार्डन्स क्लब तर्फे पुन्हा एकदा अभिनंदन करते. मी बऱ्याच सगळ्यांच्याकडून नावं ऐकली, संपूर्ण गार्डन क्लबची माहिती सांगितली. त्यावेळेस माझ्या आईवडिलांच्या तोंडून किंवा त्यांच्या त्याच्यातून ऐकलेली नावं मी सगळी ऐकली, आणि त्या या गार्डन क्लबच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त मी इथे मला यायला मिळालं तसं मी मला भाग्यवानच समजतो. आईवडिलांचं भाग्य, आईवडिलांचं जे काय मला मिळालं त्याचा हा एक मी तसं म्हणतो की मी एका विद्यापीठाचा कुलगुरू झालो, ते सुद्धा खरं म्हटलं तर माझ्या आईवडिलांची पुण्याईच आहे. गार्डन क्लब हा जो कन्सेप्ट आहे, मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं की इट इज नॉट रिस्ट्रिक्टेड. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सगळ्या करता इथे, म्हणजे फ्लावर शो असेल, मग गार्डन क्लबचे आणखीन वेगवेगळे जे कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रकारे ते इम्प्लिमेंट करता. मग ते तुमच्या फ्लावर शो, फ्लावर रांगोळी होती किंवा छोटे झाडं, वेगवेगळ्या फुलांची झाडं, वेगवेगळ्या डेकोरेटिव्ह झाडं वगैरे, आणखी टेरेस गार्डन किंवा असे जितके प्रकार आहेत ते सगळे तुम्ही इम्प्लिमेंट केलेले आहेत. खरं म्हटलं तर तो या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट मला अगदी तुम्हाला जी सांगायची, ते आता एक व्हॉट्सअपमध्ये एक वाक्य आलं होतं
this year we had all stress, and then we have strain, the new strain of COVID. आणि हा जो सगळा भाग आहे याच्यामध्ये ज्यावेळेस गार्डन क्लबचं येतं त्यावेळेस आम्ही डेफिनेटली तुम्हाला परत सांगू की प्लांट्स आर बेसिकली स्ट्रेस रिलिव्हर्स. आणि गार्डनच्या प्रकारातलं कुठलंही तुम्ही प्रकार घेतला तर तुम्ही जर त्या या झाडांच्या बरोबर राहत असाल तर तुम्हाला तुमचा स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी डेफिनेटली फायदा होतो. आणि हा स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी तुम्ही झाडांच्या बरोबर असाल तर ही एक चांगली गोष्ट आहे. इथं आल्यानंतर एक प्रकर्षाने मी एक गोष्ट पाहिली की आय रिमेंबर मी ज्या वेळेस कुलगुरू झालो आणि माझ्या नवीन युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचलो त्यावेळेस बऱ्याच लोकांनी मला पुष्पगुच्छ आणले होते वेगवेगळ्या प्रकारचे आणि मला ते सादर केले होते. आणि ते केल्यानंतर ते एवढे सगळे पुष्पगुच्छ जोपर्यंत ते ताजे होते तोपर्यंत ते डेकोरेटिव्ह याच्यामध्ये राहिले. पण त्याच्याबरोबर इतक्या काही अशा गोष्टी होत्या की त्यांना ते सुकल्यानंतर कुठे टाकायचे हा प्रश्न होता. म्हणजे तो मोठा एक भाग आहे. आणि तुमच्या सगळ्या या प्रोग्राममध्ये मला तशा प्रकारचा पुष्पगुच्छ तुम्ही दिला नाही हे पाहून मला आनंद झाला. कारण त्याच्यामध्ये जे प्लास्टिक असतं म्हणजे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात मी माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कुठलेही प्रोग्राम केल्यानंतर ते प्लास्टिक असलेले पुष्पगुच्छ बिलकुल आणू नये. आता हे मला माहित नाही मी सकाळ मगासपासून बघतोय हे प्लास्टिकचे आहेत का. सो आय वुड डेफिनेटली से दॅट इट्स नॉट म्हणजे आता हे डेकोरेशन तुम्ही करताना अशा काही गोष्टी सोप्या आपण करतो पण जितकं शक्य होईल त्या ठिकाणी माझे आणि माझ्या पत्नीचे सुद्धा भांडणं होतात बऱ्याच वेळेला. त्या फक्त एकाच गोष्टीसाठी शी लाईक्स लॉट ऑफ आर्टिफिशियल फ्लावर्स फॉर डेकोरेशन. आय से डोंट नीड देम. You should have fresh flowers and you should make use of fresh flowers. So I would definitely give you one thing that use fresh flowers. त्याच्यावरती एक तोडगा काढला होता आम्ही की काही फ्लावर्स म्हणजे you don't have to give flower bouquet as such. You can as well give a small flower having plant with a flower planted in a small pot as a bouquet. And that's it's a very good technology people have developed. Particularly chrysanthemum. Chrysanthemum is a very sturdy plant. It can be put it in a small pots and it can be म्हणजे त्याला तुम्ही फ्लावर इंड्यूस करू शकता. जरी क्रिसॅन्थेमम हे थंडीमध्ये किंवा विंटरमध्ये येणारं फ्लावर जरी असलं तरी त्याच्यामध्ये एक कॅरेक्टर आहे. इट्स अ फोटोसेन्सिटिव्ह प्लांट. मीन्स शॉर्ट डे ज्यावेळेस असतो त्यावेळेस ते फ्लावर करतं आणि जेव्हा लॉंग डे मिळतो त्यावेळेस किंवा भरपूर लाईट मिळतो त्यावेळेस ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. सो आणि that can be multiplied by very easily by a cutting. You don't take sucker, you take a cutting. ते कटिंग जर झाडामध्ये तुम्ही पॉटमध्ये लावलं की त्यानंतर येणारे शूट्स जे असतात त्याच्यावरती लवकर फ्लावर्स येतात. मग त्यांना तुम्ही जर संपूर्ण उजेडात ठेवलं किंवा लाईटमध्ये ठेवलं तर त्या लाईटवरती त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. यू अलाव इट टू ग्रो नाईसली. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कॅनपी मॅनेज करू शकता. टिपिंग करून नवीन ब्रांचिंग देऊ शकता आणि संपूर्ण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पक्की झाली की त्याला अंधारात ठेवा किंवा शॉर्ट डे मध्ये ठेवा कमी लाईटमध्ये. इट विल स्टार्ट फ्लॉवरिंग अँड वन्स इट स्टार्ट फ्लॉवरिंग इट कॅन गिव्ह यू फ्लॉवर्स फॉर ॲटलीस्ट पिरियड ऑफ 2 months.
सो दॅट फ्लावरिंग प्लांट, एक 2-3 झाडं लावलेलं जर प्लांट असेल, दॅट कॅन बी अ व्हेरी गुड बुके फॉर प्रेझेंटिंग टू एनीबडी. I mean, I was lucky, I got some similar type when I went to my university. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण आता हे संपूर्ण प्रदर्शन पाहिलं. या प्रदर्शनामध्ये मी एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली की जितकी रंगीत सुंदर दिसणारी जी झाडं आहेत, ती सगळी झाडं, नथिंग इज ओरिजिनेटेड इन इंडिया. तुम्ही कोलियस म्हणा किंवा अशी रंगीत क्रोटॉन आहे, सगळी बाहेरची झाडं आहेत, इंट्रोड्यूस झाडं आहेत. मग अशी परिस्थिती आहे का की आपल्या देशामधली, आपल्या गावाकडची किंवा आपल्या प्रदेशातली झाडं बिलकुलच सौंदर्य न देणारी आहेत का? सो देअर आय वुड अपील यू ॲट दिस जंक्चर की bring your garden club people, which I understand you are all creative basically. So you bring your creativity in propagating Indian plants. मग ते गार्डन मध्ये असो किंवा पॉटेड प्लांट्स असो किंवा इंडोर प्लांट्स असो, bring them. That has a hidden objective that you will help in preserving some of the Indian origin फ्लोरा अँड फाउना. म्हणजे राईट फ्रॉम गार्डन मध्ये बघितलं तर मला तुझा दिसतं किंवा सुरूची झाडं दिसतात किंवा पण व्हेरी रेअरली यू विल हॅव बकुळ. बकुळीचं झाड कुठे? म्हणजे आमच्या संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये जिथे डेकोरेटिव्ह झाडं आहेत त्या ठिकाणी सगळी अशी दुसरी झाडं आहेत. आम्ही म्हणलं की ब्रिंग समथिंग. आमच्याकडे सुरंगीचं झाड आहे, सच अ ब्युटिफुल झाड आहे. किंवा अगदीच काही नाही म्हटलं, तुम्ही आमचं कोकमाचं झाड लावा, गार्सिनिया इंडिका. इट गिव्स यू सच अ ब्युटिफुल कॅनोपी. त्याला तुम्हाला इकडच्या भागामध्ये फळं आली नाही तरी सुद्धा इट्स अ एव्हरग्रीन ब्युटिफुल प्लांट आणि ते कोनिकल शेप मध्ये पण सुंदर वाढतं. म्हणजे असे बरेचशी झाडं असतील की जी इंडियन ओरिजिन आहे. मी बघतो की आय वॉज वर्किंग इन दॅट NRC ग्रेप्स पुणे. अजून पुढे 1 किलोमीटर गेला तर ते उरळी कांचन आणि हा सगळा भाग आहे. जवळजवळ 1 किलोमीटर मध्ये फक्त वेगवेगळ्या नर्सऱ्या आहेत आणि हे सगळे नर्सरीवाले कुठली झाडं मल्टिप्लाय करतात हे जर तुम्ही बघितलं तर जे विकतं, जे लवकर मल्टिप्लाय होतं ते मल्टिप्लाय करतात. आणि हे सगळे नर्सरीमॅन वर्षातनं 2दा आजूबाजूच्या देशामध्ये जाऊन येतात. तैवान किंवा इकडे म्हणजे या सगळ्या बाहेरच्या देशामध्ये जाऊन येतात आणि येताना ही सगळे डेकोरेटिव्ह झाडं घेऊन येतात आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करतात. पण इफ यू आस्क एनीबडी की तुम्ही जर इंडियन ओरिजिन झाड कुठलं असेल आणि त्याचं जर मल्टिप्लिकेशन करता येतं का तुम्हाला? व्हेरी रेअर. सो आय वुड डेफिनेटली मेक दिस पॉइंट हिअर की आपली इंडियन ओरिजिनच्या झाडाला आपण प्रपोगेट करून लेट अस पुट आवर क्रिएटिव्हिटी ऑन आवर इंडियन ओरिजिन प्लांट्स फॉर डेकोरेशन. तिसरा जो पार्ट एक मला सांगायचा असेल या ठिकाणी की इट्स अ नायट्रोजन गिविंग टी. ऑक्सिजन गिविंग टी. तो आणि ऑक्सिजन इज अ रेअर थिंग ऑर अ डिप्लिटिंग थिंग व्हेन यू आर इन सिटी पर्टिक्युलर. तो त्या इनफॅक्ट नासाने एक लिस्ट जारी केलं होतं की देर आर सम प्लांट्स which are able to grow under low light condition and do their photosynthesis to generate oxygen. But unfortunately, most of the NASA selections are not Indian. Most of them are foreign plants. Basically, we should be doing that creative work ourselves. It's a very simple thing, but we have started doing it at our university at Napoli.
कि आइडेंटिफाई प्लांट्स जो इंडियन ओरिजिन के हैं. There could be simple weeds also. एक ग्रीन कलरचं मोठ्या लीफचं एक झाड आहे. तुम्ही जर if you are going towards Konkan, you will find those plants everywhere. And simply you put that plant into a pot. It could be a very decorative and so it's a weed basically, but it can grow under low light conditions. We have yet to study, but I am interested to find out whether how much oxygen it emits into the low light condition of the indoor conditions of our houses. So ये चीज होती है. दूसरा एक मी बघतो की I was interested in agriculture from the interest of my father to plant garden plants. And then wherever I went, I stayed in either flats or somewhere similar situations in Pune. So I wanted to have it was my dream that I should have one small bungalow where I can do some gardening around. At least at retirement के बाद I will be able to do some my creativity over there and do some gardening work. I went into, I have now settled in Pune. So having a big land in Pune itself is a difficult thing. So I had one bungalow society where I constructed a small bungalow. And then I wanted my bungalow to be as small so that I have more area around my house where I can do some plants. But when actually I got my house constructed, I realized there is another bungalow on the other side. There is another bungalow, front side, back side, all the three sides there are bungalows. So I took sufficient care to see direction of my house and other things, and I will get southern portion, I will get light and this and that. No light comes. And then I do not have enough area where I can do plants. My concept was that you shouldn't have only decorative plants. But I am ended up with in planting all plants which are shade loving. Because only they come there, and because most of the places there is a shadow. But I have found a solution. याला काय solution है? So now even Osram has brought out lights which are very low consuming, energy consuming lights. I was supposed to implement this by the time I became VC, and now I am 5 years I have been in Dapoli. So idea is you can have your solar cells which are again cheaply available at a reasonable cost. You can have them in your terrace or places where you can receive light. Use that light into those bulbs which also emit basically what we say photosynthetically active radiation. Inside there are blue, green, red, all those ranges, and such bulbs are available. So you can have bulbs. See what happens. I wanted to grow something in some area which is useful. Idea is to don't have only garden for decoration. It should be simultaneously useful. It should give something to the house for eating purpose. So winter I planted some potatoes. It was just not considering any variety. From the market when we buy potatoes, त्या ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये काही स्प्राउट होतात. असे स्प्राउट झालेले कुठेतरी टेरेस वरती आय पुट सम पॉट्स. इन दॅट पॉट 1 or 2 पॉट्स मध्ये एक झाड पोटॅटोचा मी काढून टाकला मध्ये की तिथे येईल. And then plenty of them I planted on my southern side where the light is fairly good. See, after a couple of months, I could harvest this much of potato from a single pot, which was on the top.
आणि देन जे मेन जमिनीमध्ये लावलेला होता त्याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आली थोडीशी, पण ते इट वॉज लाईटली बिकॉज ऑफ लॅक ऑफ लाईट आर नॉट, बट देर वर नो पोटॅटोज. तरी छोटे छोटे प्रिमॉडियल्स झाले होते अँड आय कुडंट हार्वेस्ट. बट इफ आय कुड गिव्ह sunlight to those potatoes, that those plants in the shadow, they can produce similar kind of potatoes. So this is one thing which I would put in your mind, that why PAL range, photosynthetically active radiation range bulbs, and use them for giving you light in your houses. Even it could be area between two houses. It could be if you have a terrace or you have a balcony, you can have a balcony where you can put those lamps. If you are still interested, you can have hydroponic systems, pipes and circulating water and things like that. And on top of that, you can have those bulbs. You can put them inside the house. You don't require now sunlight anywhere. These lamps can give you fairly economical source of light for photosynthesis. So these are the things where you can use. Outside, there is a concept of Laki Bagh in Konkan. What they do in a coconut orchard, within 4 coconut trees, there is a shade, and there is a space available. In that available space, they do some plants of spices or some fruit trees and grow there. All those trees basically are shade living. And what is the meaning of Laki Bagh? I mean, that concept was introduced right away in 80s, 1980s में वो concept किया था. 1 एकर कोकोनटच्या बागेमध्ये त्याच्या शेडमध्ये जी काही झाडं लावतात त्याच्यावरून तुम्ही 1 एकरामध्ये लाख रुपये कमवू शकत होता, म्हणून त्याला लाखी बाग म्हणून त्यांनी नाव दिलं. इट्स इंटरेस्टिंग, कारण त्या लाखी बाग कन्सेप्ट मधली जितकी झाडं आहेत ती झाडं मी माझ्या बंगल्याच्या शेजारी लावतो, आणि ऑल ऑफ देम आर डुईंग एक्सलंट. एक दालचिनीचं झाड आहे, इट्स ग्रोईंग व्हेरी वेल. त्या दालचिनीच्या झाडापासून तुम्ही दालचिनी काढू शकता, तमालपत्र मिळतं तुम्हाला. सो यू कॅन मेक यूज ऑफ. देर इज अ कन्सेप्ट ऑफ बुश पेपर. बुश पेपर इज व्हॉट? बेसिकली इट इज ऑर्डिनरी पेपर, म्हणजे काळी मिरी. काळी मिरी युजली झाडा मोठ्या ट्रीवरती लावलं जातं, आणि त्या ट्रीवरती ज्यावेळेस तो वेल वाढतो त्याला आम्ही रनर्स म्हणतो, म्हणजे इट क्लाइम्स अप ऑन द ट्री. आणि त्या रनर्स मधून एक ग्रुपिंग ब्रांच आहे, ती विशिष्ट प्रकारची ब्रांच असते, आणि त्या ग्रुपिंग ब्रांचला फुलं येतात पर्टिक्युलर सीझन मध्ये. दॅट इज पेपर, ब्लॅक पेपर किंवा काळी मिरी. एक विशिष्ट अशी गोष्ट आहे की जर तुम्ही रनर लावलात तर त्याच्यापासून पण झाड बनतं. कटिंगचं, रनरचं कटिंग लावलं तर रेग्युलर पेपरचं झाड त्याला कुठलेही सपोर्ट लागतं. पण त्या ग्रुपिंग ब्रांचला तुम्ही कापलं आणखी त्याच्यापासून झाड बनवलं तर दॅट कंटिन्यूज टू बी लाईक अ बुश, and it is called as bush paper. Now your balcony, your कुठेतरी जिथे शेड आहे बऱ्यापैकी अशा ठिकाणी हे पेपरचं झाड तुम्ही लावलात, म्हणजे मिरीचा वेल तुम्ही लावलात तर त्याला काही सपोर्ट लागत नाही. यू कॅन पुट देम इन पॉट, यू कॅन पुट देम इन द ग्राउंड विथ सम स्टिक्स, जसे तुम्ही टोमॅटोला सपोर्ट देतात तशा प्रकारचे जर लावलं तर त्याच्यापासून मिळणारी मिरी ती इतकी असते की तुम्हाला जेवढी लागते वर्षभर तेवढी तुम्ही तर मिळवूच शकता, तुम्ही शेजाऱ्याला पण देऊ शकता. दिस इज कॉल्ड एज बुश पेपर. हे जे काही गोष्टी, नंतर जो जाम म्हणतो आपण, तुम्ही फ्रुट्स कधी पाहिला असेल, लाल कलरचा किंवा ग्रीन कलरचा जाम असतो. या झाडाला जास्त सनलाईट लागत नाही. यू कॅन कीप देम, यू कॅन ग्रो देम नियर युअर हाऊस. इट कॅन ग्रो, इट कॅन गिव्ह यू प्लेंटी ऑफ फ्रुट्स. आणि एक झाड असेल अगेन
जांबाचं झाड पण असं आहे की इव्हन शेजाऱ्यांनी सोडून जरी घेतले तुम्हाला दुःख होतं, कारण त्याला इतकी फ्रुट्स असतात. सो अशा प्रकारची शेड लव्हिंग झाडामध्ये, अँड I am still proud to say that these all are Indian. We should be planting them. आणि त्याचं हे केलं पाहिजे. तिसरा एक कन्सेप्ट असा जो आम्ही सांगतो तो म्हणजे आता सध्या ॲक्वाकल्चर बद्दल लोक बऱ्याचशा. ॲक्वाकल्चर म्हणजे काय बेसिकली की तुमचं जे पाणी आहे कुठेही तुम्हाला छोटं तळं असो मोठं तळं असो त्याच्यामध्ये तुम्ही मासे लावू शकता. इथे शेततळींच्या बद्दल आपण बोलू शकतो. शेततळी ही मोठ्या साईजची असतात, पण त्याच्यामध्ये पण तुमच्या घराच्या मधल्या भागामध्ये जिथे लाईट पोचत नाही त्या ठिकाणी तुम्ही समजा काही पाणी साठवत असेल, तुमच्या बोरवेलचं पाणी असेल किंवा आणखीन काही पाणी असेल, त्या पाण्यामध्ये तुम्ही मासे लावू शकता. इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही गप्पी मासे घातले तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या डासांचं निवारण करणारे ते मासे आहेत. दिस इज वन आस्पेक्ट. सेकंड, देर इज समथिंग कॉल्ड बायोफ्लॉक. इट्स अ काइंड ऑफ अ टेक्नॉलॉजी विच पीपल टॉक अबाउट. की म्हणजे तुम्ही जेव्हा मासे टाकता तेव्हा साधारणपणे 1 क्युबिक मीटर पाण्यामध्ये 8 ते 10 मासे छोट्या साईजचे जगू शकतात. पण तेवढ्याच क्युबिक पाण्यामध्ये तुम्हाला जर 100 वगैरे मासे ठेवायचे असतील तर त्याची जी टेक्नॉलॉजी आहे दिस इज दे कॉल्ड इज अ बायोफ्लॉक. या बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये बाकी काही नाही आहे की माशाला काय लागतं, ऑक्सिजन लागतं. तो यो ऑक्सिजन पुरवा त्याला. ऑक्सिजन जर त्याला तुम्ही भरपूर त्या पाण्यामध्ये दिलं आणि खाद्य लागतं, तेवढं खाद्य तुम्ही जर त्या पाण्यामध्ये घातलं तर तुमचे मासे त्या छोट्याशा तळ्यामध्ये सुद्धा मोठे होऊ शकतात. आता हे पाणी का ठेवायचं, त्याचं ॲक्वापोनिक्स त्याला म्हणतो आम्ही, दुसरा भाग त्याचा, की या तळ्यातलं किंवा छोट्या पॉन्ड्स मधलं जे पाणी आहे ते पाणी तुम्ही जर पंप केलं तर आणखी त्या पाण्याला फक्त तुमच्या कुंड्यांना घातलं तर दॅट वॉटर इज ऑर्गॅनिकली रिच. त्याच्यामध्ये NPK किंवा सगळे ऑर्गॅनिक्स मटेरियल त्याच्या पाण्यामध्ये. म्हणून जर तुमच्याकडे ती सिस्टम अवेलेबल असेल की घरामध्ये तुमच्या आजूबाजूच्या एरियामध्ये जिथे झाडं येऊ शकत नाहीत किंवा असं आपण म्हणतो की ज्या ठिकाणी एखादा कॉर्नर असतो की तुमच्या फेंशुई किंवा याच्या तत्वाप्रमाणे सुद्धा की पर्टिक्युलर ठिकाणी तळं असावं, पाणी असावं, त्या ठिकाणी तुम्ही एक छोटंसं पॉन्ड बांधा. आर्टिफिशियल टँक्स पण मिळतात प्लास्टिकचे किंवा लाईन अप केलेले वगैरे. ते तुम्ही जर केले इट विल नॉट कॉस्ट व्हेरी बिग फॉर्च्यून. त्याच्यामध्ये ऑक्सिजनची सिस्टम पाहिजे. फिश फूड अवेलेबल आहे सगळीकडे, ते तिथे असलं पाहिजे. यू ग्रो सम अमाऊंट ऑफ फिश, यू कॅन ग्रो एनिथिंग. पॅंगॅशियस, तिलापिया आणि जे फिश आहेत ते अतिशय इझिली तुम्हाला पाण्यामध्ये म्हणजे लावता येतात किंवा ग्रो करता येतात. फक्त एवढंच करायचं की रेग्युलर पाणी तुमचं त्या तळ्यामध्ये गेलं पाहिजे आणि त्या तळ्यामधलं पाणी तुम्ही पंप करा आणखी सगळ्या झाडांना घ्या. जरूर नाही. इट्स सच अ ब्युटिफुल सिस्टम. सो थिंक अबाउट इट. की these are the things which I thought that I could share with all of you. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही इतक्या सुंदरपणाने केलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही 50 वर्षापासून करता आहात. तर खरं म्हणलं तर गार्डनबद्दल मला बोलण्यासारखं काही फारसं नाही. मी ॲग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट आहे नरके सरांच्या सारखा आणि माझं स्पेशलायझेशन होतं पॅथॉलॉजी. कुठे काय रोग बीज झाडावरती आला तर वडिलांना ज्या वेळेस कोणी सांगायचं की याच्यावरती असा प्रॉब्लेम आला तर काय करायचं तर त्याच्या घरी मला पाठवायचे बाबा म्हणजे त्यावेळेस. आणि आम्ही जायचो, उगीच काहीतरी 2-3 फर्निचरची नावं वगैरे लिहून द्यायची त्यावेळेस. तेवढं मला आठवतं. आणि तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी
बोलवलं त्याबद्दल तुमचे असंख्य धन्यवाद. कोल्हापूर हा एकच असा प्लेस आहे की जेथे माझं बालपण गेलं. मी कोल्हापुरात SSC पर्यंत राहिलो, SSC पर्यंत बाहेर गेलो आणि त्यानंतर मी माझ्याच आईवडिलांच्या घरामध्ये पाहुणा म्हणून यायचो काही दिवसांसाठी. सो म्हणून कोल्हापुराचं मला बाकीचं माहीत नाही, पण माझे शाळेचे सगळे जे माझ्या बरोबर असलेले मुलं होती ती सगळी माझी इथे कोल्हापुरात आहेत बरेचसे. म्हणजे आपण सगळ्यांना म्हणतो ना की माझं बालपण जर मला मिळत असेल तर ती सगळ्यात चांगलं देणं आहे किंवा हे आहे. त्याप्रमाणे मी ज्यावेळेस कोल्हापुरात येतो त्यावेळेस माझं नाव संजय, तो संजय, लंब्या किंवा अशा नावाने बोलणारे जे माझे काही मित्र आहेत ते ह्या गावात आहेत आणि त्या गावात येण्याची मला तुम्ही संधी दिली त्याबद्दल शतशः धन्यवाद. तुमच्या या सगळ्या गार्डन क्लबच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या अशाच वाढू देत. सगळ्यांनी नेहमीप्रमाणे सांगितलं की लेडीज क्लबने ज्यावेळेस किंवा लेडीज ग्रुपने ज्यावेळेस त्याचं सूत्र हातात घेतली त्यावेळेस ते सुधारलेलं आहे. मला माहिती आहे माझी अंजुताई, तुम्हाला माहिती असेल अंजली साळवी, शी यूज टू बी देअर विथ यू फॉर अ लॉट ऑफ वर्क अँड आय हॅव सीन हर participating in most of the programs of Garden Club. So I definitely appreciate that की जोपर्यंत या संस्थेच्या बरोबर त्या सगळ्या गृहिणी काम करत असतील तोपर्यंत डेफिनेटली गार्डन क्लब फ्लरिश होईल आणि प्रोग्रेस होईल. तो तुम्हाला ऑल द बेस्ट विशेस. थँक्यू व्हेरी मच. तसेच सावंत मॅडम, तसेच सन्माननीय नरके सर, उबेराय सर, गार्डन क्लबच्या अध्यक्षा सावंत मॅडम, गार्डन क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य कुलकर्णी मॅडम, बत्ताशे मॅडम, गार्डन क्लब, मी परवाच्या मीटिंगमध्ये पण म्हटलं होतं की इथला जो गार्डन क्लब आहे अत्यंत व्हायब्रंट आहे, खूप ॲक्टिव्ह आहे आणि जेव्हा एखादी संस्था 50 वर्ष पूर्ण करते ती 50 वर्ष काय अशी सहज पूर्ण होत नाहीत. त्यासाठी खूप लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं, खूप पिढ्या त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या असतात आणि त्यामुळं आजचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपल्याला बघायला मिळतं. एवढ्या चांगल्या पद्धतीनं इथं ऑर्गनायझेशन झालेलं आहे. इथं ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यानंतर ॲक्टिव्ह सदस्य आहेत, यंग सदस्य आहेत आणि ही सगळी टीम एकत्रितपणे काम करत असते. हे जेव्हा ऑर्गनायझेशन झालं त्यावेळेला हे ऑर्गनायझेशन करत असताना असं लक्षात आलं की ही कामं सगळी विभागलेली आहेत आणि प्रत्येकजण आपलं आपलं काम त्या प्रेरणेनं, त्या योग्यतेनं, त्या जबाबदारीनं पूर्ण करत आहे आणि म्हणून हा आपल्याला कार्यक्रम बघायला मिळतो आहे. सावंत सरांनी आता आपल्याला सांगितलं की देशी वृक्ष असतील किंवा गार्डन प्लांट्स आहेत, अशी कुठलीही जागा नाही की जिथे आपल्याला झाड लावता येत नाही. मग ते सावलीची जागा असो, कमी उन्हाची जागा असो, टेरेस असेल, असं प्रत्येक ठिकाणी लावण्यासाठी आपल्याला निसर्गानं हजारो प्रकारची झाडं अशी मुक्त उधळण केलेली आहे. आता अलीकडचा जर डेटा पाहिला तर समस्या असं झालेल्या आहेत, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर डायबिटीस, हे जे रोग आहेत हे जीवघेणे रोग ठरलेले आहेत इंडियन कम्युनिटीमध्ये. आणि ह्या सगळ्यांसाठी जर तुम्ही गार्डन हॉबी, तुमची गार्डनिंगची हॉबी असेल तर ह्या सगळ्यांमध्ये त्या गार्डनिंगच्या हॉबीमुळं तुमच्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये हे रोग कमी होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की जागा हा खूप म्हणजे खूप कॉस्टली फॅक्टर आहे जागा मिळणार. पुण्यासारख्या शहरामध्ये, कोल्हापूरसारख्या शहरामध्ये, अशा शहरांमध्ये सुद्धा टेरेस गार्डन असेल, बाल्कनी गार्डन असेल, विंडो गार्डन असेल, ह्याचा पर्याय निवडून तुम्ही तुमची दररोजची रिक्वायरमेंट प्लस तुमच्या नातेवाईकांची रिक्वायरमेंट, शेजाऱ्यांची रिक्वायरमेंट ह्या गोष्टीमधून आपण
पूर्ण करू शकतो. 50 लिटरच्या कुंडीमध्ये जर का भाजीपाला तुम्ही लावला तर 2 कुंड्यामध्ये तुम्हाला वर्षभर पुरतील. टप्प्याटप्प्या लावलं तर मिरची, वांगे, टोमॅटो हे सगळं तुम्हाला 50 लिटरच्या कुंडीमधून मिळू शकतात आणि बेस्ट क्वालिटी ऑर्गॅनिक हे आपलं उत्पादन आपण करू शकतो. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारची फळझाडं. जसं आता सरांनी सांगितलं की जामसारखं फ्रूट आहे, सीताफळ आहे, पेरू आहे, चिकू आहे, त्यानंतर अंजीर आहे. ही सगळी टेरेसवर तुम्ही 100 लिटरच्या कुंडीमध्ये ही सगळी झाडे टेरेसवर उत्कृष्ट प्रकारे येतात आणि पुण्यामध्ये शेकडो कुटुंब ही टेरेसवर ही झाडं लावतात. फक्त फळझाडं, फुलझाडं, भाजीपाला ज्यांना फळं येतात ती सावलीमध्ये येत नाहीत, त्याच्यासाठी ऊन लागतं, सूर्यप्रकाश लागतो. तरीही आपण टेरेसवर घ्या. टेरेसवर कधी कधी प्रॉब्लेम असा येतो की आपल्याला तिथं उन्हाळ्यामध्ये खूप स्कॉर्चिंग सन असतो. त्यावेळेला 15 लिटरची मोठी डबी आणा, त्याच्यामध्ये वाळू भरा, बांबू लावा, शेडिंग नेट टाकावरती, आपलं आपण शेडिंग नेट तयार करा आणि त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला तुमची झाडं प्रोटेक्ट करता येतील. गार्डन क्लबचे सगळे मेंबर्स, सगळ्यांच्याकडे बागा आहेत, उत्कृष्ट जोपासलेले आहेत आणि ते एक्झाम्पल आहे. गार्डन क्लबचे मेंबर्स दे आर गुड एक्झाम्पल्स. आणि ही प्रदर्शनं करण्यामागचा एकच उद्देश असतो की काही लोक जे असतात की त्यांनी आत्तापर्यंत त्याच्यामध्ये आलेले नसतात आणि जेव्हा अशा प्रदर्शनामध्ये येतात आणि पाहतात त्यावेळेस त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि डायरेक्टली और इनडायरेक्टली वी आर ग्रोईंग द गार्डन कल्चर इन आवर सोसायटी, इन आवर सिटी आणि त्याचा फायदा हा गार्डन क्लबच्या एक्झिबिशनमधून होत असतो. आणि तो फायदा गेली 50 वर्ष हा गार्डन क्लब करत आहे. त्याबद्दल गार्डन क्लबला जेवढा आपण धन्यवाद देऊ तेवढा कमी आहे. आमच्या कॉलेजचं कॉन्ट्रीब्युशन जर झालं तर जसं सावंत मॅडमने सांगितलं की आम्ही मागच्या वर्षी आपण मेंबरचे क्लब झालो, मेंबर झालो क्लबचे आणि त्यापूर्वी आमचे काही मेंबर्सनी, सिनियर मेंबर्सनी त्याला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की यापुढेही आमच्या विभागाकडून आम्ही सक्रिय असं कॉन्ट्रीब्युशन देत राहू. आणि जसं सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं की इथल्या क्लब इतकं व्हायब्रंट का आहे आणि बाकीच्या ठिकाणी जसं मी पुण्याचा क्लब पाहिला किंवा इतर क्लब पाहिले तर तिथं जेंट्स मंडळी आहेत आणि बाय नेचर इन्कल्केशन आणि ग्रोथ हा जेवढा फिमेल जेंडरमध्ये आहे तेवढा तो पुरुषांमध्ये नाही आहे. आणि प्रोबॅबली दॅट मे बी द रिझन व्हाय दिस क्लब इज सो वाय. तर नॅचरलीच हे आहे. आणि कोल्हापूरच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर कोल्हापूरची माती जी आहे, कोल्हापूरचा संस्कार जो आहे हा ऑल टुगेदर डिफरंट आहे. त्यामुळे तुम्हाला कोल्हापूरची झाडे इथं अगदी सुंदर बघायला मिळतील आणि त्या माणसाची संस्कृती, कल्चर हे खूप चांगलं आहे, सगळ्यांना सामावून घेणारं आहे, ग्रोथ करणारे आहे आणि त्यामुळं हा गार्डन क्लब एवढा चांगला आहे. मला असं वाटतं की भरपूर वेळ झालेला आहे आणि यापुढे गार्डन क्लब यापेक्षाही जास्त वृद्धिंगत होईल यामध्ये ते मात्र शंका नाही. इथं मला आपण सगळ्यांनी जी संधी दिली त्याबद्दल आपला मी ऋण आहे. धन्यवाद. थँक्यू. इंदुताई सावंत मॅडम, अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीराम अंबाड सर, तसेच पहिल्या मीटिंगपासून आजपर्यंत डॉक्टर संग्राम मा सर यांच्यावर आमची जी चर्चा व्हायची, प्राध्यापक सीमा सरवरे मॅडम आहेत, सुरुवाती पहिल्या मीटिंगपासून त्यांनी जी पॉझिटिव्हली चर्चा त्यांनी आणि ते आपण चांगल्या पद्धतीनं आपण इथं गार्डन्स क्लबचं आपण एक्झिबिशन करूया आणि त्यांचा खरं म्हणजे त्यांच्या सहकार्यामुळे जेव्हा त्यांच्या याच्यामध्ये आजचा आपला जो मोठ्या प्रमाणात इथे जो कार्यक्रम दिसतो तर तसे त्याच्या कॉलेजमध्ये सुद्धा सर्व स्टाफ व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्वांचे मनापासून आभार मानतो. इथे उपस्थित असलेले सर्व दैनिकांचे वार्ताहर असतील, फोटोग्राफर असतील, तसंच आजच्या कार्यक्रमाचे आपले क्लब मेंबर डॉक्टर प्रमिला बत्ताशी मॅडम यांचे सुद्धा मी आज आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला. तुम्ही